श्री हरिविजय कथासार अध्याय 27. प्रद्युम्नाचा जन्म, प्रद्युम्न रती विवाह, अनिरुद्ध जन्मकथा. एकदा श्रीकृष्णाच्या 16 सहस्त्र 100 राण्या आणि अष्टनायिका सगळ्यांजणी रुक्मिणीच्या महालात जमल्या. सर्वांच्या गप्पा गोष्टी विनोद चालू होता. त्यात सत्यभामा हसून म्हणाली, तुम्ही काही म्हणा, श्रीकृष्णाचे प्रेम माझ्यावरच जास्त आहे. स्वर्गातून आणलेला पारिजातक वृक्ष त्यांनी माझ्याच अंगणात लावला. इतक्यात दुसरी म्हणाली, वृक्ष तुझ्या अंगणात लावला, पण त्याची फुलं तर रुक्मिणीच्या अंगणात पडतात असं आम्ही ऐकतो, खरं काय? त्या सरशी सत्यभामेने तिकडे दुर्लक्ष केले. त्याबरोबर तिसरी म्हणाली, सत्यभामे तू काहीतरी सांगतेस. अगं, काल तर प्रभू रात्रभर माझ्याच महलात होते. हे पहा, माझ्या अंगावर असलेले सारे अलंकार काल तर त्यांनी आपल्या हातांनी माझ्या अंगावर घातले. चौथी म्हणाली, मला नाही तुझं म्हणणं पटत, तू काहीतरी थापा मारतेस. अगं, कृष्णाची खरी प्रीती माझ्यावरच आहे. हे माझ्या डोक्यातलं शीस फूल पहा, हे त्यांनीच माझ्या डोक्यात घातलं आहे. ते आज पहाटे उजाडेपर्यंत माझ्याच महलात गप्पा गोष्टी करीत बसले होते. पाचवी म्हणाली, तुमच्या कोणावरच त्यांचं तसं खरं प्रेम नाही, माझ्यावरच खरं प्रेम आहे. काल रात्री त्यांनी आपल्या हातांनी माझी वेणी घातली आणि माझ्या डोळ्यात आपल्या बोटाने आग्रहाने काजळ घातले. असे जी ती आपल्यावर कृष्णाची फार प्रीती आहे व तो अधिक काळ आपल्याच महलात असतो असे सांगू लागली. एकतर म्हणाली, अगं, तुम्हाला माहिती आहे का, काल प्रभूंना बरं वाटत नव्हतं, तर रात्रभर ते माझ्या मांडीवर मस्तक ठेवून झोपले होते. हा वाद ऐकून शेवटी रुक्मिणी म्हणाली, अगं, श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. तो सर्वांच्याकडे जातो व तशाच सारख्या प्रीतीने वागतो आणि तुम्ही उगाच वाद घालीत बसता. रुक्मिणीचे म्हणणे सर्वांना पटले आणि अखेर इतर गप्पा गोष्टी करून रुक्मिणीला पटराणी म्हणून नमस्कार करून साऱ्या जणी आपापल्या महालात गेल्या. एकदा श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात आला तेव्हा रुक्मिणी कृष्णाला म्हणाली, मला पुत्र संतान नाही, त्यामुळे हे जीवन व्यर्थ वाटते. यासाठी सर्वगुण संपन्न व मदनासारखा सुंदर पुत्र माझ्या पोटी जन्मावा अशी माझी इच्छा आहे. रुक्मिणीचे हे बोलणे ऐकून पुत्रप्राप्तीसाठी तप करण्यास जाण्याचा श्रीकृष्णाने निश्चय केला व ते हिमालयावर तप करण्यास गेले. त्या ठिकाणी 1 वर्ष त्यांनी श्री शंकराची आराधना केली. तेव्हा श्री शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, मदनच तुझ्या उदरी जन्म घेईल व तुझी इच्छा पूर्ण होईल. मी पूर्वी त्याला जाळल्यामुळे तो अंगन झाला आहे. तोच आता माझ्या वराचे रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाचा जन्म घेईल. एकदा शंकर तपश्चर्या करीत असता मदनाने त्यांच्यात कामिच्छा उत्पन्न केली. शंकर डोळे उघडून पाहतात तर पुढे मदन. शंकराने आपला तिसरा डोळा उघडून मदनाला जाळून भस्म केले. मदनाची पत्नी शंकराला शरण आली तेव्हा शंकर म्हणाले, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पोटी मदन प्रद्युम्न नावाचा जन्म घेईल व तुझ्याशी पुन्हा विवाह करील. मदनाच्या विरहामुळे रती अरण्यात एकटी शोक करीत असता 100 नामक दैत्य त्या वनात आला. त्याच्या दृष्टीस रती पडली. त्यास तिची दया येऊन तिला आपली कन्या मानून शंभराने तिची प्रतिपाळ फार चांगल्या रीतीने केला. इकडे द्वारकेत काही दिवसांनी रुक्मिणीच्या उदरी श्रीकृष्णाला पुत्र झाला. त्याच्या जन्माचा सोहळा श्रीकृष्णाने मोठ्या थाटाने केला. नारद शंभरासुराकडे गेले आणि म्हणाले, तुझा शत्रू मदन रुक्मिणीच्या उदरी जन्मास आला आहे. हे नारदाचे म्हणणे ऐकताच शंभर लगेच द्वारकेस आला आणि गुप्त रूपाने रुक्मिणीच्या मंदिरात शिरून त्या मदनास उचलून नेले आणि समुद्रतीरी जाऊन त्याला समुद्रात फेकून दिले. मदनाला समुद्रात माशाने गिळले. तो मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. तो कोळ्याला सापडला. कोळ्याने तो तेजस्वी मासा शंभरासुराला दिला. त्याने तो रतीला दिला. त्या माशातून एक अत्यंत सुंदर बालक निघाले. त्या बालकाला पाहून रतीला आश्चर्य वाटले. इतक्यात नारद मुनी तेथे आले. ते म्हणाले, रती, हा तुझा पती मदनच आहे. त्याचे काळजीने जतन कर. हा तुलाच दिसेल, इतर कोणालाही दिसणार नाही. याला कामधेनू येऊन नित्य दूध देईल. तो तुझे कोड पुरविल. असे सांगून नारद निघून गेले. हळूहळू ते बालक वयात आल्यावर नारदांनी तेथे येऊन मदन व रती या उभयतांचे लग्न लावून दिले. सर्व विद्या त्याला प्रवीण केले. पुढे रती गर्भवती झाली. ही गोष्ट लपून राहिली नाही.
बाहेर फुटली आणि शंभरासुरास कळली. त्याला रतीचा भयंकर राग आला. शंभराने गुप्त पुरुष शोधण्यासाठी सैन्यासह रतीच्या मंदिरात वेढा दिला. रती भयग्रस्त झाली. हे पाहून कृष्णकुमार मदन म्हणाला, तो मुळीच भिवू नकोस, शंभरासुरास मारण्यासाठीच माझा अवतार आहे. असे म्हणून मदन तेथे प्रगट झाला. त्याने दाराचा अडसर उपटून हाती घेतला आणि शंभरासुराला हाक देत देत दाराबाहेर आला. मग मदन लोखंडाचा अडसर चक्रासारखा फिरवीत रणांगणात उतरला. शेवटी शंभरासुराचा मदनाने वध केला. त्यावेळी देवांनी मदनावर पुष्पवृष्टी केली. मग रतीसह मदन सुवर्णरथात बसून द्वारकेत आला. रुक्मिणीच्या मंदिरात ते दोघे येताच तेथे श्रीकृष्ण, त्यांच्या सर्व स्त्रिया, बलराम असे सर्व तेथे जमले. मदनाने व रतीने सर्वांना नमस्कार केला. आपला मुलगा इतक्या वर्षांनी सुनेला घेऊन आल्याने रुक्मिणीला आणि सर्वांनाच आनंद झाला. पुढे रतीला मुलगा झाला. त्याचे नाव अनिरुद्ध असे ठेवले. नंतर श्रीकृष्णाच्या इतर स्त्रियांनाही पुत्र झाले. एक एक कन्या झाली. श्रीकृष्णाने सर्व मुलांच्या मुंजी केल्या. नंतर मुला मुलींची लग्न केली. हा सोहळा द्वारकेत कित्येक दिवस चालू होता.